हॅलो फ्रेंड्स. तर आज आहे 16 नोव्हेंबर. तर आजच्या दिवशी रात्री मी हॉस्पिटलला गेली होती माझ्या डिलिव्हरीसाठी. तेव्हा स्नो झाली, म्हणजे स्नो होणार होती आणि उद्या माझ्या स्नोचा बर्थ झाला होता. उद्या माझ्या स्नोचा बड्डे आहे आणि आता तुम्ही बघू शकता किती वाजले बघू शकता. तरी ह्या पोरीने मला कुठलेच कामं करू दिले नाही. स्नोचे पप्पा ड्युटीला गेले तर मी फक्त स्वयंपाक बनवला, जेवण केलं. मला आज भरपूर कामं आहे. स्नोसाठी केक बनवायचा आहे, डेकोरेशन करायचं, सगळं काही करायचं. रात्री आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत, पण स्नो मला काहीच करू देत नाही आहे आणि झोपतही नाही आहे. तिला थोडी सर्दी झाली आहे, पण बिलकुल झोपत नाही आहे आणि खेळत पण नाही आहे. बस मला घेऊन राहा असं स्नोचं म्हणणं आहे. आणि हीच मुलगी आहे ही मुलगी बिलकुल ऐकत नाही आहे. बिलकुल मला कामं करू देत नाही आहे, काही नाही आहे. आणि जर पॉसिबल झालंच तर मी तुम्हाला एम्स हॉस्पिटलमध्ये नेईल आणि स्नो जिथे झाली होती बर्थिंग सेंटर तिथे नेईल मी तुम्हाला. बघू, स्नोचे पप्पा जर म्हणत असेल, तिथे पॉसिबल होत असेल, दाखवता येत असेल तर आपण दाखवू. तेव्हा तर मी काही व्लॉगिंग वगैरे करत नव्हती, पण आता व्लॉगिंग सुरू केली आहे. आणि जर पॉसिबल झालंच तर मी बर्थिंग सेंटर नक्की दाखवेल जिथे स्नो झाली होती. ठीक आहे, तर संध्याकाळी भेटूच आपण. स्नोचे पप्पा आल्यानंतर, डेकोरेशन झाल्यानंतर, केक बनवल्यानंतर बड्डेसाठी. चला मग. आता ही मॅडम कधी झोपते तर काय माहिती. आणि मला तर इतकं वैताग आला हिच्या पायी. मला रात्री झोपू दिलं नाही सर्दीमुळे आणि आताही ती स्वतः झोपत नाही आहे. आणि आता झोपली तर पुन्हा संध्याकाळी मला त्रास देईल आणि संध्याकाळी झोपली नाही तर ती 12 वाजता झोपेल. तर मग हा पण एक प्रॉब्लेम आहे. म्हणून आता बघते, स्नोचं जसं ॲडजस्ट होईल तशी तिला झोपवते आणि कामं करते आपले पटापट. कारण मला आज मस्त आहे केक बनवणं. बघू वेळेपर्यंत काय होते तर. चला बाय. तर हॅलो फ्रेंड्स, आता वाजले आहे 5:30. स्नो मधात झोपली होती तेव्हा मी माझे सगळे कामं आवरले आणि तुम्ही बघू शकता आता उठली आहे मी. माझं बेस रेडी आहे, बघू शकता तुम्ही. माझा बेस रेडी आहे आणि बघू शकता तुम्ही किती सोपी झालेला आहे. 1 मिनिट. सॉफ्ट झालेला आहे हा. आणि आता मी थोड्याच वेळात स्नोचा बड्डेचा केक बनवणार आहे आणि स्नोची निमी झालेली आहे. स्नो आता थोड्याच वेळात जेवण वगैरे करेल. आता हे माझं सगळं रेडी झालेलं आहे. माझं आता चहा वगैरे बनवते मी आणि भेटते तुम्हाला रात्री. स्नो यांच्यासोबत बोल. हाय गाईज, हाय. थँक्यू देऊन दे. थँक्यू. स्नोला आता थोडी सर्दी झालेली आहे म्हणून स्नो थोडीशी चिडचिड करत आहे. हो, माझ्या बाळाचा पहिला बर्थडे. हो, हॅपी बर्थडे माझी जानू. हॅपी बर्थडे. स्नो सर्व बरा. काऊ येते कवायला. तर बघा, आता 12:30 वाजले आहे. आम्ही स्नोला विश वगैरे केलं. आता आमचं डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे. तुम्हालाही दाखवतो बघा. हे स्नोचे पप्पा. स्नो हॅपी बर्थडे. त्यावर छोटंसं बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. तर चला आता तुम्हाला मी केक पण दाखवून देते. चला आता होत आहे स्नोचा बर्थडे सेलिब्रेट. टिडिंग थांब दीदी.
टियारा बरोबर ठेव. हो ते आताच. स्नोचा बर्थडे. चला मम्मी बोलते ना. अरे स्नोचा बर्थडे. स्नोचा बर्थडे. हे घे पकड. स्नोचा हे घे बर्थडे. ना. फुका मार. स्नो. ते राहू दे, नको घालू टियारा, नको घालू. स्नो. फुका मार. फुका मार. हे बघ. असं कर. फुका मार. हाय. फुका मार. असा फुका मार. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर स्नो. हॅपी बर्थडे टू यू. असा करता तुम्ही नेहमी पचका. स्नो बघ. हाय स्नो, हे बघ. बघ. डिग. डिशूम. वरचं काही दिसतच नाही म्हणजे ते पडलं बा म्हणून हे नाही. ते राहू दे, नको घालू टियारा, नको घालू. स्नो. फुका मार. हे बघ. असं कर. फुका मार. हाय. फुका मार. असा फुका मार. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर स्नो. हॅपी बर्थडे टू यू. असा करता तुम्ही नेहमी पचका. स्नो बघ. हाय स्नो, हे बघ. बघ. डिग. डिशूम. वरचं काही दिसतच नाही म्हणजे ते पडलं बा म्हणून हे नाही दिसलं काहीच. स्नो. घे आता केक. चला स्नो, केक कटिंग करून घेऊ. इथं तर बस. ए भाभी. पकड. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. स्नो. अरे भाभी, आमच्या स्नो केक खाते. पप्पाला नाही जरा तू. पप्पाला दे. खाली हिरव्या कलरचे कपड्यात कपडे का दिसले. तिथंच आहे पा. स्नो. पकड. आता मम्मीला पण भरून दे थोडसा. कसं झालं. छान आहे टेस्ट. मम्मीला दे भरून. झालं.
अशा पद्धतीने झाला आमच्या स्नोचा बर्थडे सेलिब्रेट. स्नो केक खायसाठी खूप हे करतात. ते बघते नाही खाल्लं. ते बघते ते काढ थोडं चमकी खाली. अशा पद्धतीने आमच्या स्नोनी छानपैकी आम्हाला बर्थडे वगैरे सेलिब्रेट करू दिला. आमची स्नो खूप छान गर्ल आहे बिचारी. सगळे प्रोग्राम आमच्यावाले चांगल्या पद्धतीने होऊ देते. त्रास देते थोडीशी दिवसभर, पण वेळेवर खूप छानपैकी सपोर्ट करते. सो शी इज व्हेरी सपोर्टिव्ह ऑन एव्हरी प्रोग्राम. चला तर मग गुड नाईट मित्रांनो. तुम्ही पण झोपा, आम्ही पण झोपतो आता. काही स्नोच्या बर्थडेचे स्टेटस वगैरे टाकायचे ते टाकून आम्ही आता झोपून जातो. चला उद्या स्पेशल डे माझ्या स्नोचा. तर तुम्ही दिवसभर आम्ही काय करतो हे नक्की बघा. तर बाय आणि गुड आता स्नोला नाईट. पण झोप येत आहे. चला स्नो डोळे चोळत आहे. आता स्नो पण झोपतो म्हणते. स्नो आम्ही पण झोपतो. नेहमी करते बाबा तू. बाय बाय. बाय. गुड नाईट. Say good night, sweet dream, and all of you take care. Say, Snow. स्नोचा नाश्ता झालेला आहे आणि मी पण फ्रेश वगैरे झाली. मासी येतात, भेटूच तुम्हाला लवकर स्नोच्या मासीला पण. हाय फ्रेंड्स. तर आता बघा आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत स्नोचा बर्थडे सेलिब्रेट करायसाठी. ये बर्थडे सेलिब्रेट करायसाठी तुम्ही पण चला. तर चला श्री गणेशा करूया आणि निघूया. गणपती बाप्पा मोरया. पण माहिती आहे का श्वेता, हे जे काय ना आपलं जेवण आलेलं आहे. आता आपण जेवण करणार आहोत. चला आता आमचं जेवण वगैरे झालं आहे. आता आम्ही निघत आहोत. चालू आहे. आम्ही निघत आहोत आता. चला बाय बाय. बाय बाय मासी. बाय करून द्या. बाय करून द्या सगळेजण. स्नो बाळा आता झोपला आहे. आता आम्ही घरपर्यंत पोहोचतच आहोत. तर आम्हाला पान दिसलं. चला म्हटलं तर पान आपण स्नॅप होता. कोणते घ्यायचं. आम्ही आहे म्हणा पानचे शौकीन. बघा आता आम्ही घरी आलेलो आहे आणि स्नोची झोप पण झालेली आहे. हो की नाही बाळा. माझ्या स्नोची झोप पण झालेली आहे. आम्ही घरी आलो आणि अशा प्रकारे आमच्या स्नोचा वाढदिवस एंड झाला. अशा प्रकारे आम्ही आमच्या स्नोचा वाढदिवस सेलिब्रेट केला. तर चला इथेच व्हिडिओला एंड करूया. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. येस. बाय बाय. आणि सर्वांना जय शिवराय.